माधवराव, माधवराव, तुम्ही एक उत्तम न्यायाधीश आहात। आज जी शिक्षा तुम्ही मला द्याल ती मला मान्य आहे हो। घेऊ दे मला प्रायश्चित्त, घेऊ दे प्रायश्चित्त। मोरू मामा, मोरू मामा, थांब माधवा, आता याचा सोक्ष मोक्ष काय तो मी लावणार, कारण याने विश्वासघात केलाय तो माझा आणि माझ्याहूनही जास्त माझ्या यजमानांचा। माझी आई वारंवार सावध करीत होती मला, सतत ती याला फटकारत असे, पण मी तिचे ऐकले नाही। मी प्रत्येक वेळी याचे सगळे अपराध पोटात घातले। हा बाबाला वाकडे वळण लावत असताना सुद्धा केवळ याच्या क्षमा याचनेला, याच्या पश्चात बुद्धीला भुलून मी सगळे काही माफ केले। चूक माझी आहे, माझी चूक आहे, माझीच माया नडली। हा निर्ढावला कारण याला माझ्या मायेच्या आड लपता आले। विश्वासघात याने नाही, विश्वासघात मी केलाय, मी केला। आणि तुम्हा कोणाचा नाही तर माझ्याच पतीचा विश्वासघात केला मी। पण त्याने एका शब्दानेही मला कधी बोल लावला नाही। माझ्यासाठी, केवळ माझ्यासाठी केवढे मोठे नुकसान सहन करत राहिले ते, आणि मी मात्र कायम याला सांभाळत राहिले, या मोरोबाला। पैशांची एवढी मोठी अफरातफर, जमीन, घर, आणि त्यांचा जीव मात्र स्वतःचे हक्काचे घर हवे म्हणून ते तुटत होता। कसे होणार होते घर? याशी लूटमार होत होती म्हणूनच झाले नाही घर त्यांचे। केवढे भयंकर आहे, केवढा मोठा विश्वासघात, केवढे मोठे पाप घडले, आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे या सगळ्याला। मी अपराध केला, आणि मोरोबा, या विश्वासघाताचे प्रायश्चित्त आता एकच, देहांत। माधवा, माई, जय जय राम कृष्ण हरी जय। पांडू जी, अरे मळ्यावर निघताना बरोबर कंदील घेतला म्हणून बरे झाले, नाहीतर पंचायत झाली असती नाही का? होय, मळ्यावर किती वेळ लागल काय लागल आपल्याला काहीच माहिती नव्हतं। बरोबर असलेले बरे। आता झपाझपा पावलं उचलायला पाहिजेत, घरी समजे वाट बघत असतील। चला बाळा मटजी। काय रे, हा कोण रे पांडू? मी श्रीराम।
बाळंबाची पाया पडतो. नाही काही गरज नाही त्याची. बाळंबाची खरेच यात माझी किंवा मुक्ताची काहीच चूक नाही. जे काही घडले ते मोरोबामुळेच. यात आमचा काय बरे दोष? आमचा काय बरे दोष? अरे धर्माची काही चाडतूस. तुझी बहीण मुक्ता विधवा असून तिला सवाशणी सारख्या वागाव्यास सांगितलेस आणि ही बाब लपून तिला आमच्या स्वयंपाकघरात धाडलेस. अरे केवढे पाप हे, केवढा भ्रष्टाचार हा. आणि वर तोंड करून म्हणतोस आमचा काय बरे दोष? आणि मोरबा त्याने तर या सर्वावर कडीच केली. त्याने मोठ्या तोंडाने तुझ्या बहिणीस मागणी घातली आणि तूही ती मान्य केलीस. तू अरे वा, चोर आणि मोर दोघही एकमेकास मिळाले की. पण बाळंबाची एक नवमतवादाप्रमाणे अक्षर बोल नकोस. लुच्चा, धडधडीत असत तर बोलून माझ्यासारख्या सच्चिल ब्राह्मणाला फसविलेस आणि वर गमजा केवढ्या करतोयस. आता जास्त बोलशील ना तर तुझे दुसरे तंगडे सुद्धा मोडून ठेवीन. एक गोष्ट लक्षात ठेव, साऱ्यांचे हित लक्षात घेऊन आणि तुझ्या निष्पाप बहिणीचा प्रश्न आहे म्हणून मी माझा संताप आवरून धरला आहे. पण उद्याच्या उद्या तू तुझ्या कुटुंबाचा गाशा गुंडाळून त्या वाड्यातून गेला नाहीस ना तर याचा स्फोट होईल. आणि तुला पैशाची काही चणचण असेल तर मी पांडू बरोबर पाठवून देईन. पण तुझ्यासारख्या भ्रष्टाकार माणसाचे यापुढे आमच्यावर सावट सुद्धा नको. पांडू, जी उद्यापासून ही मंडळी वाड्याच्या आसपासही दिसता कामा नयेत. जी जी. चल बाळंबाची बाजू हो. लुच्चा म्हणे. सारी दुनियाच लुच्च्या माणसांनी भरलेली आहे. त्याला मी तरी काय करणार? सुभद्रा काकू, सोमण मावशींना मी पाणी ऊन करावयास सांगितले आहे. येतीलच त्या इतक्या. बरं तुझा आत. दादा दादा माईने हे सारे आवेगाच्या भरात केले रे. या साऱ्याचा दोष तू स्वतःच लावून घेऊ नकोस. खरेच बाबा, बरे वाटले तुझे बोलणे ऐकून. आधार वाटला. मोठा झालास. तुम्ही दोघांनीही प्रसंगावधान दाखवून हिरेतोडी घेतली नसती तर अनर्थच ओढवला असता. दादा दुर्गा का कसे आहे? ठीक आहे आता दादा, पण माई अजूनही आसवे गाळतेच आहे. सगळ्या जणी आहेत तिच्या सोबत, पण खूप कासावीस झाली रे ती. दुर्गा, अरे मोरू मामा कुठे आहेत? अरे हो, त्या त्या घटनेनंतर मोरू मामा दिसलेच नाहीयेत. काय? जा जा पहा त्यांना. पुन्हा नवीन समस्या नको. जा जा जा. हो हो हो. चल चल.
ताई काकू आम्ही आहोत. माधव येऊ आत. आले आले. आई काय रे यावेळेस कुठे निघात आणि तेही ओले त्याने? मोरू मामांना बघायला चाललोय. मोरू मामाला बघायला? मोरू कुठे गेला? आबा तू तू हो पुढे, मी सगळा वृत्तांत सांगून आलोच लगेच. अरे काय झाले? अरे आबा काय? अरे काय झाले? हो ऐका तरी. काय? हो तिकडे माय आमचा जरा देखील विचार नाही आला मनात. आमचे राहू दे. आपा बाबाची ही आठवण आली नाही. माधवा, अरे आम्हा बाबासारखाच तूही महत्वाचा आहेस हो माझ्यासाठी. तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच असे काहीतरी करायला धजावले मन. मला खात्री होती माझ्यानंतर या घरावर, घरातल्या प्रत्येकावर तुझे जातीने लक्ष राहील. म्हणून खरे सांगू का, मोरोबाचे फक्त निमित्त झाले. हे केल्यानंतर माझे जगणेच संपल्यासारखे वाटते. खूप रीते पण आले. असे वाटते केवळ शरीर आहे, त्यात प्राण नाहीत. मनच लागत नाही कशात. म्हणून माई यापुढे या घरात असल्या गोष्टी करायच्या नाही. आम्हाला समजते तुमच्या मनाची अवस्था. पण माई आम्हाला सांगा, भाऊसाहेब असते तर त्यांना आवडले असते काय? आणि आम्ही समर्थ असू पण आमच्या माथ्यावर तुमच्या मायेचे छत्र नको का? एकच लक्षात ठेवा, या घरातील प्रत्येक जण आपला आहे आणि आपण सारे एकमेकांचेच आहोत. एकमेकांशी मिळून मिसळून एकमेकांना समजून घेऊनच आपल्याला आयुष्य व्यतीत करावयाचे आहे. मतभेद असतात, वाद होतात, पण त्याने मायेचे नाते नाही तुटत. होय ना सुभद्रा काकू? होय रे माधवा, अगदी खरे बोललास. आणि माई यापुढे या घरात कोणीही असा वेडावाकडा विचार केला तर हा माधव या जगात नसेल. माधवा, माधवा, अरे अरे असं काही बोलू नकोस रे. चुकले हो माझे, अगदी चुकले. खबरदार, यापुढे कधीही कोणी मरणाचा विषय काढला तर आपण सारे जण एकमेकांसाठी आहोत. यापुढे सगळे काही चांगलेच होईल. रमाबाई काय पाहताय? मोरू मामांना पाहायला म्हणून आबा आणि बाबा भाऊजी केव्हाचे गेलेत, पण कोणाचाच पत्ता नाहीये अजून. हो, माईंप्रमाणे मोरू मामांनीही काही वेडेवाकडे पाऊल तर उचलले नसेल ना? दादा दादा काय झाले? मोरू मामा कुठे आहेत? सुखरूप आहेत. हो हो बरे आहेत. शेजारच्या गणपतीच्या देवळातच बसलेत. दादा मी खूप विनवले रे त्यांना, पण
ते काही घरी यायला तयारच नाहीयेत. आम्ही पाहतो. तुम्ही दोघे आज जा, ओले कपडे बदलून घ्या, जा. बरे बरे. हे काय होऊन बसले हो भलतेच? रमाबाई, वर्षानुवर्षे चालणाऱ्या धारणांना लोक इतके घट्ट धरून ठेवतात की त्यापासून थोडे सुद्धा दूर जाऊन वेगळ्या दृष्टीने पाहणे पाप समजतात. विचार करणे हे सुद्धा पाप वाटू लागते. ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि जे श्रीराम आणि मुक्ता असा काही एक वेगळा विचार करतात आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मात्र भयंकर दूषणांचे धनी व्हावे लागते. या साऱ्यातून आपण नक्कीच मार्ग काढू. तुर्तास आम्ही मोरू मामांना घेऊन येतो. तुम्ही माईंकडे पहा.